कोण आहे स्ट्राईक एंडवर? स्ट्राईकला कोण आहे? आहे पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का लागतो. जर अंपायर ना डाऊट वाटला तरच थर्ड अंपायर घेऊ शकतील आणि दुसऱ्याच बॉलवर थर्ड अंपायरची मागणी झाली आणि फुलर लेनचा चेंडू होता त्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. कमरेच्या वर आहे की वेशच्या खाली आहे त्याकडे पाहिलं जाईल. अमित गुलुतकर असतील स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत आणि थर्ड अंपायर फलंदाज बाद होईल. लीगल बॉल आहे आणि अशा तऱ्हेने फलंदाज प्रसादला परतावा लागेल. टीट फॉर टॅट जसा तसं उत्तर पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर प्रसादला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय. टीम SK वॉरियर्स संघाला फलंदाज बाद. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. नवीन बॅटर विनय मेहरा फलंदाजी. विनय शर्मा आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील ठाकूरला मिळते पहिली सफलता. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रो मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय. आणखी एक विकेटचं पतन. लगातारचा दुसरा धक्का बसतोय SK वॉरियर्स टीमला. स्वप्नील ठाकूरच्या गोलंदाजीची जादू पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळते. लगातारचे 2 धक्के फलंदाज बाद. पण विनंती करतोय की आपण मंचावर या. आपलं देखील सरसे स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आज संघ मालक म्हणून पाहायला मिळतील. वाशी प्रीमियर लीग 2024 या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या बॉलवर षटकार आला त्यानंतर लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त केले. स्वप्नील ठाकूरने कमबॅक केलं SS11 टीम साठी. यंगस्टर खेळाडू आहे मॅन फ्रॉम कोपरी गाव स्वप्नील ठाकूर. भरपूर चांगला खेळ केला. स्वप्नील ठाकूर आठवते अग्रकुळी प्रीमियर लीगचा पहिला हंगाम ज्या गोलंदाजाने निर्धाव षटक टाकलं होतं. अनेक वेळा गोलंदाजी करत असताना स्वप्नील ठाकूरने कमालीची गोलंदाजी केली. आपल्या टीमसाठी योगदान दिलं. आज स्वप्नील ठाकूर पहिल्याच मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय. हॅट्रिक बॉल असेल. हॅट्रिकचा संधी देखील असेल. पहिल्या 4 बॉल मध्ये 3 बॉल मध्ये आतापर्यंत 2 गडी बाद झालेत आणि 6 धावा फलकावर लागलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. बॅट्समॅन नाव काय ते आता आला ते
बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार स्वप्नील ठाकूर खोल व टप्प्याचा चेंडू खूप चांगला बॉल पाहायला मिळते फिंगर रोल केली कमी गतीचा चेंडू हाताळला गेलाय चांगला रिदम आणि चांगल्या अँगलने गोलंदाजी करतो स्वप्नील ठाकूर याच्याकडे व्हेरिएशन आहे ऑफ कटर लेग कटर ही दोन्ही बॉल त्याच्या बात्यामध्ये आहेत स्लोवर वन हा देखील फार घातक चेंडू आहे यॉर्करचा एक स्पेशलिस्ट गोलंदाज आहे इथे गेला टप्प्याचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता काय गोलंदाजी केली जाते लाजबाब गोलंदाजी 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय टीमची धावसंख्या फक्त 6 धावा सुपर बॉलिंग परफॉर्मन्स 2 गडी बाद 6 धावा अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल SK वॉरियर्स टीम शार्दुल कौशिक यांचा संघ देखील आहे पुन्हा एकदा चांगला बॉल अप्रतिम षटक म्हणावं लागेल पहिल्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर मात्र 5 बॉल निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले काय गोलंदाजी झाली स्वप्नील ठाकूरच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ संपलाय SK वॉरियर्स टीम बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 2 गडी बाद 6 धावा धाव फलकावर लागलेत लाजबाब षटक पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 6 धावा 2 गडी बाद डीजे विवांश फायटर्स वर्सेस आयान वाशी कोपरी या दोन्ही टीमने लगेचच रेडी राहायचं आहे टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार त्याची नोंद घ्या विवांश फायटर्स वर्सेस आयांश वाशी कोपरी या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत पहिल्या षटकाचा खेळ संपला स्वप्नील ठाकूरचं अप्रतिम षटक पाहायला मिळालं त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त 6 आणि 2 धक्के SK वॉरियर्स टीमला दिले आता नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आलाय सुशील ढाकवळ ह्या जोगावचा खेळाडू आहे आणि इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे सध्याच्या घडीला सुशील ढाकवळने अगदी कोणी प्रीमियर लीग असेल त्याचबरोबर सांगे प्रीमियर लीग असेल अनेक 24 बिग बॅश लीग या स्पर्धेमध्ये देखील खेळताना दिसला अनेक स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी आणि कमी वयात ज्या गोलंदाजाने सगळ्यांना इम्प्रेस केले असा गोलंदाज सुशील ढाकवळ नाही का फायनली नाव नाही समजलं ग्रामस्थ मंडळ उपाध्यक्ष जोगाव जयेश भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावर या आपलं देखील सरचे स्वागत आहे वेलकम सुस्वागतम सचिन लांबोर स्ट्राइकिंगवर पाहायला मिळते पहिला बॉल अगदी सोडून दिला ऑफ स्टंपर मारा केला गेलाय वाईड यॉर्कर चांगली गोलंदाजी 6 बॉल मध्ये आतापर्यंत एकही धाव आली नाही पहिल्या बॉलवर सचिन षटकार आला होता असं वाटलं की पहिल्याच बॉल पासून आक्रमण केलं जावे पण स्वप्नील ठाकूरचं षटक अप्रतिम पाहायला मिळालं इथे देखील चांगली लाईन पडल्यानंतर चेंडू राईज झाला बाउन्स झाला बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही मग आज फलंदाज सचिन लांबोर फुटवर्कची गरज आहे म्हणूनच म्हटलं जातं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटरमध्ये फुटवर्क असणं इम्पॉर्टंट असतं इथे फुटवर्कची कमतरता जाणवली सुशील ढाकवळ पहिले 2 बॉल डॉट बॉलची सांगता होते खोलवा टप्प्याचा चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजनला इनफिल्डच्या वरून खेळला चेंडू जातोय डीप मध्ये तोपर्यंत क्षेत्र शकील फेकील 2 धावा मिळतील 2 धावांना टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर पहिल्या बॉलवर षटकार आला होता 6 धावांची मोहर लागली होती पण त्यानंतरची धाव करण्यासाठी तब्बल 7 बॉलची वाट बघावी लागली टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल मयूर भोईर सारखा फलंदाज आहे त्याचबरोबर रवी जाधव सारखा आक्रमक फलंदाज त्यामुळेच मोठी बॅटिंग लाईनअप आहे धाव फलक 50+ करावे लागेल सुशील ढाकवळ पुन्हा एकदा तयार आडव्या बॅटने बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये चेंडू फ्लाय होईल सिंगल मिळते एका धावाने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर एका धावासाठी फार कष्ट घ्यावे लागतात पहिल्या बॉलवर काय षटकार लगवला गेला होता बॅट्समन प्रसादने पण दुसऱ्याच बॉलवर तिथे पलटवार केला आणि परतावा लागलं होतं लगातारचे 2 धक्के स्वप्नील ठाकूरने दिले आपल्या टीमसाठी योगदान दिलं आणि त्यानंतर सुशील ढाकवळ गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय षटक क्रमांक 2 पॉवर प्ले क्रमांक 2 येथे रंगत असताना
बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. डीप मध्ये जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मिड विकेट रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे. अकुट टप्प्याचा बॉल ऑन दी अप खेळ आहे. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय? हमजा खान तोपर्यंत पोहोचेल. 2 धावा कंप्लीट होत असताना तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि डायरेक्ट हिट केला जातोय. 3 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटर मध्ये. उमेश आणि सचिन लांबोर अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आमच्या समवेत स्कोरच्या भूमिकेत वास्तविक समालोचक आहेत सचिन गिरी, पण स्कोरर कुठेतरी उशीर केला त्यामुळेच एक महत्वाची भूमिका बजावत असताना टीमची धावसंख्या 12 आहे आकड्यावर. 12 धावा धावफलकर लागले. 2 गडी बाद. SK वॉरियर्स टीम बॅटिंग करत असताना वाशी प्रीमियर लीग VPL पाच चेंडूचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खोलबा टप्प्याचा चेंडू लाजबाब षटक हाताळला जात आहे. 2 षटकांचा खेळ संपला. याही षटकामध्ये धावा आल्यात फक्त 6 धावा. दोन्ही गोलंदाजाने 6 धावा खर्च केलेत. 12 चेंडूचा म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद, 12 धावा. SK वॉरियर्स टीम बॅटिंग करत असताना पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन संपलं गेलंय. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूया अक्षरशः क्रिकेटने न्याहून निघालाय. औचित्य आहे वाशी प्रीमियर लीग. वाशी परिसरातील तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील आणि या सर्वांचं सरस स्वागत आहे. प्रणव त्रिपाठी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. UBCL या स्पर्धेमध्ये बॅटिंग आणि बॉलिंग खूप चांगल्या पद्धतीने केली होती. आता वाशी प्रीमियर लीग मध्ये काय परफॉर्मन्स करतोय? स्ट्रायकिंगवर उमेश आहे का? सचिन लांबोर हा फलंदाजीसाठी आलाय. मोठे फटके खेळावे लागतील. 3 ओव्हरचा सामना अजूनही बाकी आहे, त्यामुळे दोन्ही टीमला गरज असेल दोन्ही बॅटरला आक्रमण करणं. बॉल इथे पडल्यानंतर काहीसा सबमरीन राहिलाय. बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. 1 धावाने टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. त्याच दरम्यान या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या समालोचन क्षेत्रातील महागुरु आदरणीय संतोष म्हात्रे सँडी सर यांचं आगमन झालं. वेलकम सँडी सर, सरचे स्वागत आहे. यावेळी सडवा बॅटने फटका चांगला आहे, दमदार आहे. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन लांबोरच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. स्ट्रोक लगवला जातोय आडव्या बॅटने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. फलंदाज सचिन लांभोर. अटॅक केला जातोय पहिल्याच बॉलवर. टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. 19 ऑन स्कोर बोर्ड. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलंय. त्यांना माहिती आहे की अजूनही मोठी बॅटिंग लाईनअप आहे. मयूर भोईर सारखा फलंदाज आहे, रवी जाधव सारखा खेळाडू आहे. नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतोय वियांश फायटर्स आणि टीम आयान वाशी कोपरी, दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. वियांश फायटर्स आणि आयान वाशी कोपरी टीमचे कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या. बॉल इकडे ऑफ स्टंपच्या बाहेर सोडून दिला.
अंपायरचा काय कॉल येईल? व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण जर पाहिलं तर प्रणव त्रिपाठी येतोय. तिसरं षटक घेऊन येतोय. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 20 ऑन अ स्कोर बोर्ड. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला दमदार स्ट्रोक लगवला जातोय. लॉंग ऑन रिझन मध्ये हमजा खान येईल वेगाने. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. आखो ही आखो में इशारा. आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या आकड्यावर. एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 14 या आकड्यावर खेळतोय सचिन लांबोर. चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. ज्यावेळेस टीमला गरज होती धावांची त्यावेळेस मात्र एक चांगली इनिंग करत असताना सचिन लांबोर. इथे मटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्याखाली सुशील दाखवल चूक होणार नाही आणि परतावा लागेल सचिन लांबोरला जो चांगली बॅटिंग करत होत असता. आणि आता तिसरा धक्का लागतोय SK वॉरियर्स संघाला. फलंदाज सचिन लांबोर बॅक टू द डगआउट. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. कॅप्टन मिस्टर मयूर रामनाथ भोईर. भाई फलंदाजीसाठी आलाय. खऱ्या अर्थानं या भाईची भाईगिरी आम्ही अनेक वेळा मैदानामध्ये पाहिली. अनेक वेळा अगदी विस्फोटक फलंदाज म्हणून जाणला जातो. एक मॅच्युअर फलंदाज आहे. मॅच्युअर क्रिकेटर आहे. अटॅक हा प्रमुख अस्त्र आहे आणि स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर उडवला. ज्या नावासाठी जाणला जातोय, ज्या नावासाठी ओळखला जातोय, ज्या नावासाठी इथे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूचा दबदबा आहे त्याच नावाला साजेशीर असा फटका लगवलाय. मयूर रामनाथ भोईरच्या बॅटमधून येतोय षटकार. .28 28 या आकड्यावर. 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळी देखील अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चूक होतीये. यशांच्या मागे राजू शेट्टी यांच्या माध्यमातून एक धाव मिळते. 22च्या स्वरूपात षटक क्रमांक संपला गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 29 या आकड्यावर. 29 धावा 3 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सरा आयांश 11 वाशी कोपरी टीम आणि विवांश टीमला विनंती करतोय की टॉस साठी लगेच ज्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूया एक मधुर गीत. धावसंख्या 29 म्हणजे मागच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या. तब्बल 17 धावा खर्च केल्या. 29 धावा 3 गडी बाद. SK वॉरियर्स टीम जो म्हणजेच शार्दुल कौशिक यांचा संघ आहे आणि दुसरीकडे SS11 म्हणजेच सुशीन सूर्यवंशी यांचा संघ आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवर हमजा खान या टीमचा कॅप्टन आहे. यंगस्टर खेळाडू आहे. वाशी परिसरातील एक ऑलराऊंडर पाहायला मिळते. पहिला बॉल फुलर लेनचा कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय. स्लॉक केला. चेंडू जातोय गोशांकित क्षेत्राजवळ. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. 4 चेंडूचा सामना करत असताना मात्र खातं उघडलंय उमेशने. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 30 धावा धावफल करावं लागलीत. हमजा खान कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशी बॅटल पाहायला मिळेल. भरपूर वर्षाचा अनुभव आहे मयूर भोईरकडे आणि हमजा खान जर पाहिला तर नुकतीच 2-3 वर्षापासून या खेळाडूने देखील इम्प्रेस केलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला मयूर भोईर वर्सेस हमजा खान ही बॅटल
कॅप्टन वर्सेस कॅप्टन, आयकॉन वर्सेस आयकॉन असा मुकाबला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे. मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि थ्रो काहीसा वीक पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 आकड्यावर. 32 धावा दाखल करावं लागलेत. मयूर जो जेव्हापासून बॅटिंगला आलाय तेव्हापासून मात्र इथे अटॅक पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करतोय. आपल्या टीमसाठी एक षटकार देखील लगवला गेलाय मयूर भोईरच्या माध्यमातून. मयूर रामनाथ भोईर. टप्प्याचा बॉल बिरकावलाय. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करणारा मयूर भोईरच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक धमाका चेंडू सीमारेषा पार. षटकार. त्यावेळेस मयूर भोईरने वक्तव्य केलं होतं की आमचा होम ग्राउंड आहे. या मैदानाची कणा माहिती मला आहे. त्यामुळेच या मैदानावर कसं खेळावं, कशी बॅटिंग करावी हे चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे बॅटिंग जरी आली तरी आम्ही मोठा स्कोर उभारू आणि तेच करत असताना मयूर भोईर या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. 38 धावा दाखल करावं लागलेत. यावेळेस वेगवान चेंडू स्ट्रॉंग अपील केली आहे. अंपायरने कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही. अमित गोलतकर सरांचा इशारा येतोय लेग बायचा आणि एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 39. हमजा खान षटकार लगवल्यानंतर वेगवान चेंडू हाताळा. अगदी पॅडवर चेंडू हाताळा. चांगली गोलंदाजी करतोय. 2 वर्षापूर्वी आपण जर पाहिलं तर वाशी प्रीमियर लीग झाली होती. त्यावेळेस मात्र हमजा खान हा मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही डिपार्टमेंट मध्ये अव्वल दर्जाचा खेळ केला होता हमजा खानने. पुन्हा एकदा चांगली लाईन. अगदी लेग स्टंपवर मारा ठेवला जातोय. चांगली रणनीती आखल्या जातोय. लेदर क्रिकेटचे धडे घेतोय. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील चांगला क्रिकेट खेळ. हमजा खान वाशी परिसरातील अगदी 17-18 वर्षाचा खेळाडू आहे. इम्प्रेसिव्ह कामगिरी. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 40 आकड्यावर. 40 धावसंख्येला आकार येत असताना शेवटचा बॉल. यावेळी देखील दमदार स्ट्रोक लगवला जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. फक्त 1 धाव घेतली जाते. अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 आकड्यावर. 41 ऑन स्कोर बोर्ड. आता शेवटचं षटक आहे. चला टॉस साठी मी दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतो की टॉस साठी या. वियांश टीम आणि आयान वाशी कोपरी टीम या दोन्ही टीमचे कॅप्टन. रोख रक्कम पोहोचली त्याबद्दल दर्शन भोईर साहेबांचं मनपूर्वक आभार आहे. या जोगाव परिसरातील युवा सामाजिक कार्यकर्ते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय निनाद. शेवटचं षटक स्लॉग बोर्डचं षटक आहे. 41 धावा दाखल करावं लागलेत. शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल आणि किती टार्गेट उभं केलं जाईल. निनाद पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. फुलरलेनचा चेंडू टॉप एज लागली. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईन लगत आणि सीमारेषे पलीकडे कॅच होते. ड्रॉप. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आयन्स 11 टीमचे कॅप्टन आहेत. त्याचबरोबर वियांश वॉरियर्स टीम. वैयक्तिक 22 आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 47. 47 आकड्यावर 47 धावा दाखल करावं लागलेत. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी येते. वियांश टीमचा कॅप्टन आलाय मंथन पाटील आमच्यासोबत जॉईन झालात.
तर वृत्तांशु पाटील आपण देखील जॉईन व्हा. पहिल्या बॉलवर षटकार. दुसऱ्या बॉलवर लाईन कुठेतरी मागे ठेवली. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाउन्स झाला. डॉट बॉलची सांगता होते. टीमची धावसंख्या 47. 22 या आकड्यावर मयूर भोईर खेळतोय. एक कॅप्टन इनिंग करत असताना आपल्या टीमला गरज आहे धावांची. यावेळी देखील टप्प्याचा बॉल दमदार स्ट्रोक लगावला जातोय. हमजा खान वेगाने येईल. फेकी चांगली पाहायला मिळेल. इथे फंबलिंग होते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना चुकीच्या एंडवर फेकी केली गेली. एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. टीमची धावसंख्या 49 आकड्यावर. 49 धाव फलकावर लागलेत. यावेळी स्टॉपेज. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक आणि खूप चांगला झेलला जातोय. फलंदाज मयूर भोईरला परतावा लागेल. एक कॅप्टन इनिंग करून मयूर भोईर परतलाय आणि चौथा धक्का लागतोय टीम SK वॉरियर्स संघाला. 24 धावांचं योगदान करून मयूर भोईर परतलाय फलंदाज बाद. आकड्यावर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय रवी जाधव. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि वाशी परिसरातील एक सुप्रसिद्ध खेळाडू आहे रवी जाधव. पहिला बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. हमजा खान कडून चूक होणार नाही. रवी जाधवला पहिल्याच बॉलवर परतीचा प्रवास आणि मंदारला आणखीन एक विकेट प्राप्त होते. निनादला विकेट प्राप्त होते आणि फलंदाज रवी जाधव 0 परतलाय. फलंदाज काय वापसी, काय कमबॅक निनाद पाटीलने केले. पहिल्या बॉलवर षटकार लागवला. त्यानंतर बॉल आला डॉट. त्यानंतर 2 धावा आल्या. त्यानंतर मयूर भोईरच्या विकेटचं पतन. कॅप्टनला परतावा लागले आणि नंतरच्या 5व्या बॉलमध्ये रवी जाधव हा खेळाडू देखील बाद होताना पाहायला मिळाला. हॅट्रिकची संधी असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये आणखीन एक नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा इष्टपैलू खेळाडू. नाव आहे प्रवीण भगत. मॅन फ्रॉम वाशीगाव. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली वाशी नगरीसाठी. आज मात्र वाशी प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना प्रवीण भगत पाहायला मिळते. शेवटचा बॉल या इनिंगचा टार्गेट सेट करणारा बॉल. शेवटच्या बॉलवर इथे मिस केलाय. फुलरलेनच्या चेंडूवर सिंगल मिळते. अशा तऱ्हेने 5 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 50 आकड्यावर. 51 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि शेवटच्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 9 धावा आल्यात. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी मी शीतलताई यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आमच्या सोबत जॉईन होतील. तर आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांचं आगमन होणार आहे. माजी खासदार नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रथम महापौर आदरणीय संजीवजी नाईक साहेब यांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये देखील चला रुपेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी आणि जाऊया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल आणि तर आपण इन्व्हाइट करूया समालोचन क्षेत्रातील स्कोरिंग करायला कोण नाही. तर संतोष म्हात्रे सँडी सर येथील मायक्रोफोनवर आणि टॉस सेरेमनी देखील पार पडतील. धन्यवाद.
आणि अयान वाशी कोपरी यांच्या दरम्यान रुपेश भोईर रुपा एक तडाखेबंद फलंदाज बॅटर यांच्या शुभ हस्ते VPL 2024 मॅच क्रमांक 2 5 ओव्हरची मॅच आक्रमक बॅट्समन रुपेश भोईर हे सन्मान्य पाहुणे आहेत त्यांच्या शुभ हस्ते मी टॉस करतोय VPL 2024 चा कसमकश वाशी प्रीमियर लीग माझ्या ओळख दर्जेदार क्रिकेट नीलू कोण बोलतंय मंथन आणि नीलू कॅप्टन छापा म्हटलंय नीलूने छापाले वन द टॉस नीलू नाणेफेकी जिंकले फिल्डिंग घेण्याचा प्रयत्न करेल येस स्क्वॉड बनले तर किती खेळाडू आहेत ज्याची नावं निश्चित आम्हाला ऐकायला आवडेल का तो स्क्वॉड काय आहे आमचा स्कोअर असेल 60च्या आतच करायचा रोखवायचा आणि चांगले आमचे बॅट्समॅन पण चांगले आहेत बॉलर पण चांगले आहेत छोटू आहे रजाक आहे आणि चिराग पण एक चांगलाच बॅट्समॅन आहे असं आहे आमच्यात आणि एक शुभम वंडेकर आहे आणि वंश आहे चांगले बॅट्समॅन पण चांगले आहेत फिल्डिंग घेतली येस फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय 60 पर्यंत अडवायचा प्रयत्न आहे मंथन पुतूचा विचार काय असतील आमचा पण तेवढा स्कोर करायचा प्रयत्न असेल व्हेरी गुड यार ऑल द बेस्ट जास्त विचार नाही थँक्यू सो मच रुपेश चेक त्याच दरम्यान प्रल्हादजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर प्रभाकर भोईर साहेबांना विनंती करते की आपण मंचावर या आपलं देखील सरसे स्वागत आहे प्रल्हाद भोईर साहेब आणि प्रभाकर भोईर साहेबांचं देखील आगमन पाहायला मिळते या परिसरातील एक मोठं नाव ज्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या आदरणीय प्रभाकरजी भोईर साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रल्हादजी भोईर साहेब म्हणजेच एक सूत्रसंचालक निवेदक आणि एक समालोचक म्हणून नेहमीच आम्हाला प्रेरित करणारे प्रल्हादजी भोईर साहेबांचं देखील आगमन झाले या सर्वांचंच वाशी प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे धन्यवाद झालाय या नवी मुंबईतील समाज कार्यातील एक मोठं नाव आणि या शहराला उत्तम शहर बनवण्यासाठी ज्या नाईक कुटुंबियाने सिंहाचा वाटा ज्या नाईक कुटुंबियाने
गेली अनेक वर्ष अहोरात्र मेहनत केली. त्यातील एक शिलेदार म्हणजेच आदरणीय माजी खासदार डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन पाहायला मिळते. सुस्वागतम सुस्वागतम आदरणीय डॉक्टर गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ही नवी मुंबई आपल्याला याच व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून एक चांगलं कार्य पाहायला मिळेल. त्यासाठी आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचं आदरणीय माजी खासदार डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओ टू कमेंटरी बॉक्स. थँक्स सो मच विघ्नेश. 51 धावांचा टार्गेट बॉलिंग मार्कवर पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी मयूर रामनाथ भोईर लावडली अपील जोरदार अपील केलं. पण प्रश्न विचारल्यानंतर थोडासा वेळ घेतला गेला. DRC मागणी करा असं ऑनफिल्डला अंपायरला सांगितलं जातं, परंतु विचार वेगळेत. तर डोंट बी प्रेशराइज टू द अंपायर. सन्मान करावा लागेल मयूर रवी जाधव. हे खूप अनुभवी असे खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे जास्त प्रेशर टाकू नका. रुपेश जामन आणि त्यांच्या जोडीला आणखीन स्क्वेअर लेगला आपण अमित गोलतकर, लाजबाब अर्जुन, आता डॉट आहे ना, पहिला टाकले ना, एक रन निघाले ना, पहिला बॉल एक रन. चल पहिल्याच चेंडूवर दमदार अशी सुरुवात. चौकारीन खातं खोललं अर्थातच हमजा खान, अजय राठोड आणि हमजा खान इज ओपनिंग प्लेयर. पॉइंट कव्हर, पॉइंट शॉट, एक्स्ट्रा कव्हर, सिली मिड ऑफ शॉट, मिड विकेट शॉट, स्क्वेअर लेग, मिड विकेट डीप अँड डीप लॉंग ऑन. अति घातक, अति घातक, अति जलबाजी. नो बॉलचा इशारा. चौकार आलं या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरात 51 टार्गेट. पहिली मॅच आपल्या भेटीला VPL वाशी प्रीमियर लीग 2024चा कश्मकश. कोपरीचे खेळाडू, वाशीगावचे खेळाडू, जुगावचे खेळाडू आणि कॉलनीतल्या सेक्टरचे खेळाडू असा संगम मिश्रण केलेला लाजबाब हा देखणी स्पर्धा. गावदेवी क्रीडांगण जुगाव हे नावाजलेलं मैदान. पहिला चौकार, नो बॉल, फ्री हिटला हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडूला क्रॉस केला, चेंडू सरस रेषेच्या बाहेर. आदरणीय प्रथम महापौर डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांनी मात्र याला दाद दिली. टाळ्या ठोपटून चौकाराचं स्वागत केलं. काय 4 रन 4 रन. सरासरी मात्र पाहिलं तर 3 चेंडूमध्ये वसूल करताना हलकासा महागडा ठरताना राईट डाऊन द गेट. ओ हो हो, लाजबाब, गुडने टेक, तमाशा देख, डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ कॅच, सुपर्ब. परंतु फ्री हिट होता ना, नाही तो चौकार. येस, सफलता, किमती सफलता. अशावर फलंदाज मात्र बाद होत आहे. अजय चव्हाण बॅक इन द पेल. पहिली सफलता अर्जित केली. मयूर भोईला पहिली सफलता, ब्रेक थ्रू मिळतो आपल्या टीमला.
कुटुंबियांचा त्याच्यापैकी एक शिलेदार आदरणीय माझे खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांचे उपस्थित आहेत. सचे स्वागत आहे साहेब. VPL वाशी प्रीमियर लीग 2024 सातत्याने नगरसेवक चषक आपण पाहिला, आमदार चषक पाहिला आणि प्रभागाजी भोईर साहेब यांनी कित्येक सातत्याने 17-18 वर्ष ते आयोजन मात्र अतिशय देखणेरित्याने आयोजन केले होतं. पॉइंट करा गेले कव्हर पॉइंट आहे हमजा खान आणि अजय चव्हाण जो बॅक इंटू द पेमेंट पहिली सफलता अर्जित केली. पहिली सफलता SK वॉरियर्सने मिळवून दिली मयूर भोईरने. पर्यंत चेंडू हलक्या त्याने स्ट्रेट डायरेक्टली हिट कोणतीच आवश्यकता नव्हती खऱ्या अर्थानं. थोडंसं वैतागले कारण आवश्यक बॅकअप नव्हतं, परंतु सुदैव राहिलं का बॅकअपला थोड्या वेळानंतर आल्यानंतर आणि म्हटलं क्षेत्ररक्षण काय गरज होती कारण सुरक्षित होता, कोणती धाव घेण्याची घाई केली नव्हती. पहिल्या प्रगतीपथावर आहे 5 ओव्हरची मॅच. SS11 पिछा करताना 51 धावांचा 10-1 अशी सद्यस्थिती आहे. निनाद पाटील इनॅट क्रमांक 3 वर. हो सुपर ऑप्शनच्या बाहेर सपेलोना स्क्वेअर लेगला थेट गेला पण सिकी सिंगल घेतली. सिके सिंगलनं इथे झाली ओव्हरच्या पहिली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 11-1 नेल्सन आकडा आलेला आहे. डेव्हिड सेपर्ड जेव्हा असायचे तेव्हा 11-1 222 111 असल्यावर नेल्सन आकडा याच्यावर डेव्हिड सेपर्ड एक कमाल असेल. एक टांग एक पाय उभं करून तो दर्शवते हा नेल्सन आकडा त्याचं स्वागत करतोय. तो नेल्सन आकडा आल्या 11-1 पहिली ओव्हरची समाप्ती. आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब उपस्थित आहेत. क्रिकेटचं खूप प्रेम आणि जो म्हटलं की लाडाचं मैदान आणि लाडाचं मैदान कुटुंबीय नाईक साहेबांचं खूप प्रेम राहिलेलं आहे. त्यांच्यापैकी एक शिलेदार अतिशय चांगले कामं सुसज्जित नियोजित अशाप्रमाणे ही नवी मुंबई ज्यांच्या खऱ्या अर्थाने ज्यांचं योगदान राहिलेलं आहे त्यांच्यापैकी एक आदरणीय डॉक्टर संजीवनी नाईक साहेब उपस्थित आहेत. असा कार्यक्रम आणि ते वेळ काढून मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न आहेत आदरणीय प्रथम महापौर. चला अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान सँडी सर करणार आहोत. विकेट ओ सुपर बॉल इनटू द ब्लॉक परफेक्टली यॉक. उत्तर नव्हतं हलक्यात फक्त ढकलून दिलं सिलिमी डाऊनला. लाजवाब बॉल या अपेक्षित बॉलर कडून. बॉलरचं नाव आहे झू गावचा लाजवाब हा बॉलर उमेश एडगे. क्रमांक 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ओव्हर मध्ये आक्रमण करताना मयूर भोईरने त्याला लावले आक्रमणावर. समोर आहे डावखुरा फलंदाज हमजा खान. सुपर स्लाइस केले स्क्वेअर ऑफ द पॉइंट. फंबलिंग झालं. फंबलिंगचा पुरेपूर फायदा घेतला. सिंगल घेतली. हमजा खानने धावसंख्या पुढे रिटर्न नेली पुढे सरकवली जाऊन पोहोचते 13 वर. त्याच दरम्यान आपण सन्मान करणार आहोत. सर मॅच 2 मिनिटं थांबवा. अंपायर आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय येस मॅच कंटिन्यू ठेवा आणि सन्मान करणार आहोत ज्या व्यक्तीने सध्याच्या घडीला सँडी सर पाण्याचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे पण नवी मुंबई असं एकमेव शहर आहे त्या शहरामध्ये कधीच पाण्याची टंचाई नाही. त्याचं कारण आहे कारण की मोरबे धरण ही संकल्पना आणि ही जी काही योजना होती ती आदरणीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झाली आणि त्यानंतर गणेशजी नाईक साहेब हे सगळे एकत्र आले आणि नवी मुंबईला हक्काचं मोरबे धरण देणारा असं नेतृत्व या नेतृत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे.
या नाईक कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे नवी मुंबईला घडवण्यामागे. या नवी मुंबईला सुरक्षित, या नवी मुंबईला स्वच्छ, या नवी मुंबईला अगदी या महाराष्ट्रामध्ये अव्वल दर्जाचं बनवण्यासाठी या नाईक कुटुंबियांचा हात आहे. त्यांतील शिलेदार डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब उपस्थित आहेत. आणि आज या वाशी प्रीमियर लीगचे आयोजक जे स्वतः एक क्रिकेटर आहेत आणि वाशी परिसराला एकत्र आणण्यासाठी ज्या हिमांशू पाटीलने हा प्रयत्न केला आहे आणि ज्या प्रयत्नाला यश देखील येतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आणि प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या महाराष्ट्रातील एक उत्तम नेतृत्व, या नवी मुंबईचं कुशल नेतृत्व आदरणीय संजीवजी नाईक गणेशजी नाईक साहेब उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण आज या स्पर्धेच्या निमित्तानं सगळ्यांना संबोधित करावं. धन्यवाद. 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. त्यानंतर आपण साहेबांचं मनोगत ऐकणार आहोत. त्याआधी आपण सन्मान करणार आहोत. प्रभाकर भोई साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी हिमांशू पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की या जोगाव नगरीचे कार्यसम्राट माजी नगरसेवक प्रभाकर भोई साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. बघा, प्रभाकर भोई साहेब एक ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि त्यांच्या सन्मानासाठी डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांनी उभं राहून त्यांच्या देखील सन्मानाला उपस्थिती दाखवली. आणि त्याचबरोबर ताईंचा सन्मान देखील केला जाईल. शीतलताई श्रीपद भोईर या महिला असून या परिसराला अगदी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सुयोग स्मृती चषक या स्पर्धेचे यशस्वी आयोजक देखील आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. त्यांचा देखील शुभ सन्मान हिमांशू पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. याच जोगाव नगरीतील उत्तम सूत्रसंचालक आणि आमचे मार्गदर्शक प्रल्हादजी भोईर साहेबांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. त्याचबरोबर या जोगाव नगरीतील युवा सामाजिक कार्यकर्ते दर्शन भोईर साहेबांचा देखील सन्मान आपण या मंचावर करणार आहोत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान येथे या मंचावर केला जातोय. अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. दर्शन भोईर साहेब, जोगाव ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष जयेश भोईर साहेबांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला, मी डॉक्टर संजीवजी गणेशजी नाईक साहेबांना विनंती करतोय की आपण या सर्वांना संबोधित करावा. धन्यवाद. नमस्कार. वाशी प्रीमियर लीग, बसा बसा ताई बसा. 2024 आपल्या सर्वांचे लाडके आणि आमचे ज्येष्ठ सहकारी प्रभाकरजी भोईर, आमच्या सर्वांच्या लाडक्या ताई शीतलताई भोईर, माझे सहकारी प्रल्हादजी भोईर, दर्शनजी भोईर, जयेशजी भोईर, रुपेशजी भोईर, परेशजी पाटील, सुहास ठाकूर, कल्पेशजी भोईर, समालोचक आमचे युवा सहकारी विघ्नेश मडवी, संतोष म्हात्रे, सचिन गिरी, या कार्यक्रमाचे आयोजक हिमांशू पाटील आणि यतीन भोईर, त्यांचे सर्व सहकारी. खरोखर या ठिकाणी या मैदानावर आल्यावरती नेहमीच अभिमान, आनंद हा सातत्यानं होत असतो. किंबहुना त्यावेळेस तर आम्हाला अपेक्षित होतं की अजून मोठं ग्राउंड असेल, परंतु काय हरकत नाही, जी आहे त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करण्याची धारणा जू गावातील सर्वांचीच पूर्वीपासून राहिलेली आहे. आज एक सुंदर असा या क्रिकेटच्या मॅचच्या निमित्तानं येण्याचं झालं, त्याबद्दल मी हिमांशू आणि यतीन या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की क्रिकेट हा आपल्या प्रत्येक भारतीयांचा प्राण आहे असं म्हणलं तर कमी होणार नाही. आणि त्याच अनुषंगानं आज या वाशी प्रीमियर लीगचा कार्यक्रम सकाळपासून चालू आहे. नवीन नवोदित तरुणांना या खेळापासून प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं होत असतं. माझे सहकारी प्रकाश भाऊ मोरे, आमच्या महात्मा गांधी कॉम्प्लेक्स सेक्टर 4-14चे आमचे भेटिये सेक्टर 14चे आमचे सर्व नगरसेवक सहकारी या ठिकाणी आलेले आहेत.
मला आनंद या गोष्टीचा आहे की आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपण सर्व मंडळी सामाजिक उपक्रमाची धुरा सांभाळत असता. राजकारणाच्या वेळेस राजकारण जरूर होतं, परंतु समाजाची जी गरज आहे ती लक्षात घेऊन आपण सर्व सातत्यानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करता ही समाजाची गरज असते. आणि मला असं वाटतं की कौतुक करावं तेवढं कमी आहे. रखरखत्या उन्हामध्ये आज 41-42 डिग्री टेम्परेचर असेल, परंतु जेव्हा एखाद्या डोक्यामध्ये एखाद्या विषयाची झिंग म्हणतो ना आपण, आता होळी घे, रंगपंचमी घे रे, परंतु ते एक मनामध्ये असलेला वेळ असेल तर मग ऊन काय, वारा काय, पाऊस काय. आणि म्हणून अशा या वातावरणामध्ये या खेळाचं आयोजन नक्कीच यशस्वीरित्या होतं याचा मला आनंद आहे. आत्ताच मी प्रभाकरजी आणि शीतलताई किंवा प्रल्हादजी यांच्याबरोबर बोलत होतो की आता आपलं एक काम झालं की आपल्या इथे बैठक आलेली आहे, म्हणजे आपण प्रेक्षकांना बैठक जी गॅलरी आहे ती आलेली आहे, परंतु आता पुढच्या याच्यामध्ये तिला शेड बनवायची आपल्याला. हां, त्याच्यापेक्षा करून आपण कशाला काळजी करताय तुम्ही, जिकडे कमी तिकडे आम्ही, अशी भावना आपण सर्वांनी ठेवू. मला असं वाटतंय आपण पुढच्या याच्यामध्ये आता लगेच त्वरित पत्र द्या. आचारसंहिता असल्यामुळे त्याच्यावर मला जास्त बोलता येत नाही, परंतु या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये या सर्व गोष्टी पूर्तता करून ठेवा, जेणेकरून शेवटी आपण सातत्यानं 24 तास 12 महिने काम करणारी सर्व सामाजिक मंडळी आहात. सुंदर झेल या ठिकाणी त्याचीच पूर्तता पुढच्या काळामध्ये व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. दुसरी मी विनंती करेन की आता इथे बराचसा जर बघा सामान पडलेलं आहे, आपले जे कोण असतील ग्रामस्थ त्यांच्याशी चर्चा करा आणि त्याच्यातून मार्ग काढा. शेवटी स्वच्छता ही आपल्या शहराची ओळख आहे. आपल्याला स्वच्छतेचे पारितोषिक सातत्यानं मिळत असतात आणि म्हणून ते पाहून सर्वांना बरोबर घेऊन सबका साथ सबका विश्वास असा आपण पुढे आपल्याला जायचं आहे. भविष्यामध्ये सुंदर अशा चषक विद्यार्थी तरुण या सर्वांना एक आकर्षित करणारे चषक आहेत. ज्या कुठल्या टीमला प्रथम द्वितीय तृतीय अशी पारितोषिक मिळतील मी त्यांचं आत्ताच अभिनंदन करतो. आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या VPLच्या मॅचेस सन्मानपूर्वक आदरपूर्वक होतील अशी अपेक्षा व्यक्त करून मला बोलावून सन्मानित केल्याबद्दल सर्व आयोजकांचं, हिमांशू यतीन आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच साहेब. अगदी चांगल्या शब्दामध्ये तुम्ही आम्हाला सर्वांना संबोधित केलं, प्रेरित केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार आहे. चला, मोरे साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. आदरणीय माजी नगरसेवक मोरे साहेबांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक हिमांशू पाटील साहेब यांचे शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र, प्रेमाचं, सौंदर्याचं, आपुलकीचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. माजी नगरसेवक मोरे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सर्व सदस्य मानवांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. 16 धावा धावफलकर लागलेत. 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर संजूजी गणेशजी नाईक साहेब, आपण उपस्थित राहिलात. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये काहीतरी गुड न्यूज आपल्याला पाहायला मिळेल. आणि येण्यामध्ये आम्ही फार नोव्हेंबरकर आतुर आहोत की काहीतरी एक चांगली न्यूज आमच्यापर्यंत येईल आणि आमच्या हक्काचा असा उमेदवार आम्हाला लाभेल या अपेक्षेने आम्ही सगळेच सज्ज राहिलो. त्याबद्दल संजीवजी गणेशजी नाईक साहेब यांचं मनपूर्वक आभार आहेत. तुम्ही उपस्थिती दाखवलीत आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. Yes, thank you so much, आदरणीय
डॉक्टर संजीव नाईक साहेब VPL वाशी प्रीमियर लीग 2024 मॅच क्रमांक पहिली. टार्गेट आहे 51. तोपर्यंत स्कोर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 16 आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये 35 धावा. कठीण लक्ष आहे, परंतु कठीण आहे. कठीण मधून जो विजयाचा आनंद असतो तो आनंद मात्र वेगळा देणारा असतो, वेगळा आनंद देणारा असतो. कठीण परिस्थितीमध्ये जो घाम गाळतो त्याची अहमियत, त्याची किंमत, त्याचे महत्त्व खूप महत्त्वाचं आहे. कठीण काळ आहे, पण या काळामधून जावं लागेल मॅच जिंकण्यासाठी. एक दो फलंदाजी अपेक्षा आहे. 12 चेंडू 35 धावा आणि बॉलिंग मार्कर सुनील. अकोट टप्प्यात चेंडू बॅकफुटवर जाताना दिशा दिली. इनसाइड द सर्कल चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सिंगल अर्जित केली. आता 11 मध्ये 34 धावा. 11 गेंद 34 रन. मॅच इथे SK वॉरियर्स दरम्यान SS11 पिछा करताना बॅटिंग या क्षणी करताना 5 हादरे बसल्या. 5 गडी बाद, फक्त धावा आहेत 17. चांगले गोलंदाज, जोरदार फिगर दाना, आणखी एक सफलता. गडी क्रमांक 6 बाद. You miss, I definitely hit to the leg. Pagbada. Sushil Dakpal back into the pavilion and Pachit. फलंदाज बॅटर राजू शेट्टी 7वा क्रमांक. अतिशय एक महत्वाचा आकडा. त्या आकड्यावर त्या अंकावर येताना फलंदाजसाठी 2 वर्षावर जसं हमजा खान ना तो प्लेअर ऑफ द सिरीज, त्या सिरीज मध्ये 5 षटकार 5 चेंडू मध्ये ठोकणारा फलंदाज आहे. नाव राजू शेट्टी. धमाका आहे, क्षमता आहे, टायमिंग आहे राजू शेट्टीकडे. ते टायमिंग जुळलं ना तर होते ते नव्हतं करू शकतो एवढी क्षमता आहे. दॅट इज अ लवली रिस्की प्लेअर बाय राजू शेट्टी. गोलंदाजावर चांगले अतिशय सुरेख गोलंदाजी टाकताना सुनील इज बॉलिंग मार्क लेफ्ट अँड राउंड द विकेट. Oh, super bowling. Beat the turn, completely beat to the Raju Setti. लेग बायचा इशारा दर्शवताना एक सिंगल मिळाली. अमांतर धावेचा इशारा केला अंपायरने. एक धाव जोडल्यानंतर स्कोर हलकासा पुढे जातोय. 18 धावा. चेक. त्याच दरम्यान यजुगाव परिसरातील एक लेजंड खेळाडू रामचंद्र पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम रामचंद्र पाटील साहेब. धन्यवाद. 9 चेंडू आणि आता 33. 9 चेंडू आणि 33 धावा. फुलटॉस डॉट प्रॉपर आली नाही. टायमिंग चुकलं. बॅट्समॅन नील. खूप संधी होती, सुवर्ण संधी वाया घालवली. हा फटका मिड विकेट का कोणाच्या डोक्यावर जाण्याचं खऱ्या अर्थाने संधी मिळाली होती. तर संधीचे सोनं करता आले नाही. बॅट्समॅन 2 तुल्य आपल्या थायवर बॅट जोरदार आपटली, कारण मौका गमावला. अतिशय दर्जादार आयोजन. पहिला दिवस आपल्या भेटीला वाशी प्रीमियर लीग 2024. प्रमुख आयोजक हिमांशु अनंत पाटील, त्याला साथ देताना यतीन भोईर यांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण. देखणी स्पर्धा रखरखत्या उन्हामध्ये 40च्या आसपास टेम्परेचर अंश. अपवर्ड फ्रॉम द बॉडी, शरीर दूर. अनादर इज अ स्लाइटली लेग ब्रेक. देवाची देणगी असलेला चेंडू टाकला ऑफसाइड. ऑफस्टमला मारा किंचितचा ऑफस्टमच्या पुढे. आदरणीय रामचंद्र पाटील तुमचं सहर्ष स्वागत आहे. टोळेंजंग षटकारासाठी आतिषबाजीकांना ओळखणारा हा फलंदाज. बॅकफुटवर शॉट, पिचचा चेंडू. शॉटॉन पूल करता आला नाही. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंजअप सावकाश गतीने टाकल्या चेंडू. त्याला उत्तर नव्हतं राजू शेट्टीकडे. अतिशय चांगली ओव्हरची झाली समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. आदरणीय प्रथम महापौर डॉक्टर संजीवजी नाईक साहेब मुलाचं असं योगदान दिलं. व्यासपीठावर येऊन खऱ्या अर्थाने वाशी प्रीमियर लीग 2024 साहेबांनी शोभा वाढवली. त्यासाठी त्यांचे मनातून हृदयातून आभार व्यक्त करतोय आम्ही. 6 चेंडू आणि 32 धावा.
दूरवर चालली लढत. पहिली मॅच 7 मॅचेस तब्बल आज पूर्ण करत, त्याच्यापैकी पहिली मॅच. चला स्पीडअप करायला लागेल, वेळ कमी पडू शकतो मित्रांनो, ही नम्रतेची विनंती आहे. कारण अजून तरी 6 मॅचेस 6 चेंडू अजून बाकी आहेत. रखडत ऊन, तळपताना ऊन आणि तिथेच रंगला गेलाय वासी प्रीमियर लीग 2024 हा कश्मकश. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं रणक्षेत्र, कुरुक्षेत्र. आता 6 मध्ये 32 धावांची आवश्यकता. SS11 समोर SK वॉरियर्स म्हणतात तर शार्दूल कौशिक. संगमाला SS11 सुशांत सूर्यवंशी याची टीम अडचणीत आहे. SS11 कारण 6 मध्ये 32 निश्चित कठीण आहे, पण अशक्य मी म्हणताना 6 चेंडू 6 षटकार मारण्याची क्षमता राहिलेली आहे. रेकॉर्ड केलेत नेहमीमध्ये, ती अपेक्षा आहे बॅट्समॅन कडून. समोर आहे खेळण्यासाठी नील. ट्रॅक केला शॉर्ट ऑन पोल जॅक परफेक्टली सांगितलंय आणि ते धोक्याची घंटा वाजवायला सुरुवात केलाय. का पिक्चर अभि बाकी आहे मेरे दोस्त. क्रिकेट आहे, खराब चेंडू खूप अगोदर चेंडू संधी मिळाली, बॅकफूट वगैरे जॅक केलं परफेक्टली टायमिंग अँड रन. 5 मध्ये 26 काही होऊ शकते. क्रिकेट आहे कल्पेश, फक्त एक चेंडू काढायचा आहे. एक चेंडू काढला तर मात्र होत्याच्या 9 पुन्हा एकदा फन पेटवून येऊ शकतो बॉलर. प्रथमला फ्रंट फूट वरला प्रथम येऊन समांगाला लिडिंग फ्रंट करायला लागेल कॅप्टन प्रमाणे तरच शक्य. काय दर्जेदार षटकार बॅट मधून बरसताना नील सेट ऑन द फायर. आता 5 मध्ये 26 जान आले अशी तर किरण पहिल्या चेंडूवर दाखवलंय की मॅच अजून संपलेलं आहे मित्रांनो. मॅच जिवंत करण्याची क्षमता आहे बॅटमधून. ग्रीपसाठी ग्लोव्स परिधान केले बॅट्समन नीलने. प्रथम कमिंग बॉल चेंडूला पाठवलं ऑफ करताना लॉंग ऑफच्या वरून. वा बाय वा, मॅचला रोनक, मॅचला जिवंत करण्याचा प्रयत्न. 2 चेंडू 2 षटकार सलग. खूप मॅच मध्ये मजा येईल. काय पहिला हॅपट्रॅकच्या खूप अगोदर चेंडू बॅकफुटर जॅक, त्याच्यानं अप द राईज. दॅट इज हा जो स्ट्रोक होता ना तो जो क्रिकेटचा आविष्कार. दॅट इज अप द राईज, दॅट इज नॉट इझी टू स्ट्रोक. फळफळलेली खांदे, फोरहँड मजबूत असेल तरच शक्य होतं. करडी नजर, त्याच्यानंतर परफेक्टली बॅक लिप टू द बॅक साइड अँड स्विंग द बॅट व्हेरी वेल बाय नेल. सुपर प्लेड यार. या षटकाराचं कौतुक करून द्या. पहिल्या षटकात चुकी होती, हा परफेक्टली बॉल होता, पण त्याच्यापेक्षा मी कौतुक करेन बॅट्समॅन लीडचं का त्याने अपसाइड ऑफस्टम्पला ऑन द राईज ओव्हर द लॉंग ऑफ षटकार खेचून आकर्षित केलंय का माझ्या दमखम आहे, माझ्या क्षमता आहे, मी कॅपेबल आहे, मी काही करू शकतो हे सांगायला सुरुवात केली. 2 षटकार 2 चेंडूमध्ये टोकून आता खळबळ माजवली. 14 ऑन द फील्ड. चला स्पीडअप करा. 4 मध्ये आता 20 धावांची आवश्यकता SS11ला. आणि तिथे रवीश जाधवने एक चाल केली, कारण सिली पॉइंटला त्याने क्षेत्ररक्षण विचलित करण्यासाठी बॅट्समॅनचं बॅटरचं मन कॉन्सन्ट्रेशन लॅक हे आधुनिक कालामध्ये आलेला एक प्रयोग तो सातत्याने करतो. जेव्हा जेव्हा 2 मध्ये 3 मध्ये 3 षटकार 2 मध्ये आले ना का असा प्रयोग करतात, तो प्रयोग करताना रवीश जाधव. 4 मध्ये 20 बॉलिंग मार्क प्रथम. ग्रेट शॉट यार, फटका चांगला. 2 घ्यायची अपेक्षा होती, 2 घ्यायला पाहिजे होतं मित्रा, कारण 32 पाहिजे. आता मात्र कठीण. आता 3 मध्ये 20 ट्राय करणं गरजेचं होतं. प्रयोग सक्सेस झाला, त्यासाठी मात्र रवी जाधवचं कौतुक करायला लागेल. कॉन्सन्ट्रेशन लॅक, मन विचलित केलं आणि तिथे चेंडू अपसाइड ऑप्शन एक्स्ट्रा कव्हरचे धाव घेतली नाही. आता 3 मध्ये 20 3 चेंडू 20 SS11 टीमला समोर नीलच्या प्रथम बॉलिंग मार्कवर. टी स्क्वेअर लेग डीप मेड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑफ. ओ ग्रेट आहे म्हणून सांगतो 2 धावा घ्यायला पाहिजे होती मित्रा. मॅच जिवंत होती. 3रा चेंडू एकही धाव नाही. 4थ्या चेंडू तोच करिश्मा, तीच जादू, तीच हुकूमत. शॉर्ट ऑन पुल जॅक ओव्हर द मिड विकेट अँड 6 रन. सो ब्युटिफुल बॅटिंग बाय नील. कौतुक करतो. जरी हार समोर पराभव दिसताना ते पराभवाचं स्वागत केलं.
त्याने धूम धडाक्यामध्ये त्या मॅच एखादा तरी बॉलर इकडं तिकडे गेला ना विघ्नेश सचिन तरी मॅच मी टीम एस एलिमनला जिंकू देऊ शकतो. आता 2 मध्ये 14 धावा. एक चूक मागात पडू शकते बॉलरची. ते सांगण्यासाठी अनुभव बॉलर वाशी गावचा 7 ते 25 वर्ष त्याने क्रिकेटची सेवा केली. तो प्रवीण भगत आहे सिली मिडाप. तो सूचित करतो का स्वतः बॉलर आहे प्रवीण. त्यामुळे काय नेमकं टाकावं काय ओळखावं कसं बॅटरला ते एक्सपिरियन्स शेअर करतो. प्रथम 2 चेंडू आणि 14 धावा. आणखी एक तगडा शॉट. ओ माय गॉड सुपर डुपर बॅटिंग बनेल. 2 धावा. किती महत्वपूर्ण होते मित्रा. हरकत नाही पण कौतुक आहे तुझं. सुपर बॅटिंग आहे रामचंद्र पाटील. 2 धावा घेणं गरजेचं होतं. नॉन स्ट्राईकला धावण्याच्या स्थितीमध्ये राजू शेट्टी त्याच्या वजनावर जाणो का तो फ्लेक्झिबल आहे. त्याची लवचिकता आहे का 2 धावा डेफिनेटली जणत होता. 1 मध्ये 8. व्हॉट अ मॅच यार. प्रथमला अक्षरशः मध्ये मध्ये झोडपून काढलं नीलने. खूप चांगली फलंदाजी. 6 मध्ये 32. तिसरा चेंडू हा डॉट आणि 4था 5वर तीच हुकूमत. आता 1 मध्ये 8. व्हॉट अ मॅच एस एलिमनचा अखंड वीर. हा जाबाज खेळाडू. हा कसलेला जरी नसला अनुभव जरी कमी तरी परंतु फिरून उरला आहे सिंगणे. 1 मध्ये 8. व्हॉट सुपर डुपर वाशी प्रीमियर लीग 2024 ची पहिलीच मॅच कडक. 1 मध्ये 8. किती अस्वस्थ गेलाय. घाम फोडलाय नीलने. प्रत्येकाला मात्र विचार करणारा लावणारा घातक फलंदाज घातकी बॅटर नील. सुपर बॅटिंग यार. तब्बल 4 षटकार. मॅच गाजवली. 1 धावाने मॅच हरली रामचंद्र पाटील. विघ्नेश सचिन कॉंग्रॅच्युलेशन नील. मॅच जरी जिंकली एसके वॉरियर्सने पण मन जिंकली नीलने. 5 तब्बल षटकार. 2 धावा मित्रा का घेतले नाही हा प्रश्न मात्र तुला विचारलेला आहे डगआउट मध्ये. पण तुझं कौतुक करतो आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून. तमाम प्रेक्षकांना खुश. 1 धावने नील